झी 24 तास एक पाऊल पुढे। बदलापूरचे ज्येष्ठ भाजप नेते शरद म्हात्रे यांच्यावरती गोळीबार झालाय। त्यांच्या मांडीला एक गोळी लागली आहे। अंबरनाथ बदलापूर रस्त्यावर ही घटना घडली आहे। अज्ञात इसमानी हा गोळीबार केलाय। म्हात्रे यांना बदलापूरच्या धन्वंतरी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। हल्ला होऊन 12 तास उलटले तरीही अजून हल्लेखोरांचा शोध लागला नाही। पोलीस यंत्रणा झोपली आहे का असा सवाल सामान्यांमधून विचारला जातोय। दरम्यान या घटनेनंतर आज बदलापुरात सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आलाय। भाजपमधील प्रामाणिक नेते आणि मास लीडर अशी शरद म्हात्रे यांची ओळख आहे। बदलापूर परिसरात गेल्या 2 वर्षांमध्ये राजकीय हेतूने गोळीबार आणि हत्येच्या घटना वाढल्या आहेत। आरटीआय कार्यकर्ते अरुण सावंत आणि वांगणी इथं शिवसेना नेते रवी पाटील यांची हत्या करण्यात आली होती। बदलापुरात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता विचारला जातोय। कार मला ओव्हरटेक करून गेली आणि ती जवळ आल्यावर खूप मोठा आवाज झाला आणि माझ्या उजव्या मांडीला खूप काहीतरी जोरात लागल्याच्या वेदना झाल्या आणि मी त्यानंतर घरी आल्यानंतर पॅन्ट कपडे काढले, पाहतो तर गोळी लागलेली, सगळ्या रक्तबंबाळ झालेले, 2 मोठ्या जखमा दिसल्या। त्यानंतर मी त्या हॉस्पिटलला आलो। पायातून रक्त येते तोपर्यंत त्यांना काहीच कल्पना नाही की आपल्याला गोळी लागली वगैरे। आणि नंतर इथे धन्वंतरीमध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांना आणले। आता गोळी वगैरे काढलेली आहे, त्याची तब्येत ठीक आहे। या संदर्भात आम्ही फिर्याद घेतली आणि ती अंबरनाथ पोलिसांच्या हद्दीतील असल्यामुळे त्यांच्या साहेबांकडे आम्ही ते दिलेले आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार आपल्याबरोबर आहे। चंद्रशेखर, अत्यंत प्रामाणिक असे नेते म्हणून बघितलं जात होतं यांच्याकडे खरं तर आता 12 तास झाले आहेत हल्ला होऊनही, मात्र हल्लेखोरांचा अजून शोध लागलेला नाही। पोलीस कुठल्या दिशेने तपास करतायत? तुला आता काल रात्रीपासूनच जे पोलीस पथक हे ठिकठिकाणी रवाना झाले आहेत। शरद म्हात्रे यांच्यावर जो गोळीबार झाला काल, त्याच्या शोधासाठी, त्यांच्या ज्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी, मात्र अजूनही कोणालाही अटक केली नाही। कुठल्याही संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला नाहीये। रात्री 8:30 वाजता सुमारास ही घटना घडली होती आणि बदलापुरात गेल्या 1 वर्षापासून ही तिसरी घटना आहे की अशा प्रकारे गोळीबार करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे बदलापूरचं जे वातावरण आहे ते सांस्कृतिक शहर म्हणून बदलापूर ओळखलं जात होतं। या सांस्कृतिक शहर लागलेला म्हणजे कुठे डब्बा लागल्याचं काम या गोळीबारामुळे झालेलं आहे। धन्यवाद चंद्रशेखर, ही माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार आपल्याला माहिती देत होते। बदलापुरात भाजप नेते शरद म्हात्रेंवर गोळीबार झालाय आणि एक गोळी लागल्यानं म्हात्रे जखमी झाले। झी 24 तास एक पाऊल पुढे।